आपण सर्वांना माझा नमस्कार. फूल आणि फळ झाडाला असतेच, तर ते आपल्याला निसर्गानेच दिलेलं आहे. हे सगळी आपल्याला देवाने देण. तर आपण हे सगळं स्वयंपाक टेस्टी बनवून खायचा. तर असं तुरीची शेंगा ह्या तोडून आणल्या होत्या झाडाच्या मी अंगणातल्या, आणि घरी पण आणल्या होत्या थोड्याशा अगोदरच्या. तर मी हे असं सोले करून घेतलेले आहेत, तुरीचे सोले मी. आणि हे सोले भाजून घ्यायचेत मला. तवा तर गॅसवर ठेवलेलाच आहे गरम व्हायला, आणि खरपूस चांगले भाजू द्यायचे हे सोले. भाजल्याच्या नंतर आपल्याला लागणारं पाणी पण यायला लागणार आहे. पाणी का टाकायचं म्हणजे हे भाजल्याच्या नंतर सोले कडक न होऊ द्यासाठी आपण पाणी टाकून घ्यायचं. तर नरम राहतात. आपल्याला काही काम जरी असलं तरी एखादी तास जरी अशी भाजून ठेवले तर नरमच राहतात. असेच सोले हे तुरीचे असं भाजून ठेवलेले आहेत मी, आणि मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे मी थोडं. ह्याच्यामध्ये आता लागणारं आपल्याला थोडंसं याला सोले जेवढे भाजले होते तेवढे घेतले, आणि थोडं लाल तिखट पण टाकून घेतले जरासं मधामध्ये. आणि हे लागणारं आपल्याला कढीपीठ. तर कुणी चुनपट पण म्हणू शकते, पण मी कढीपीठच म्हणते याला. तर असं मी अर्ध वाटी घेतलेलं आहे. आणि मग आता हे थोडं मिक्सीमध्ये फिरून घ्यायले. आबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. फिरून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायले मी. तर ह्याला आबडधोबड वाटल्याने टेस्ट वेगळीच येते. आणि पाणी टाकून राहिलेलं ते पण आपण फिरून चमचनी काढून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि तुरीचे तर शेंगा भरपूरच यायल्यात आता. तर कितीतरी वेगवेगळे प्रकार करून खाऊ शकता आपण. समोसे पण करून खायचे तुरीच्या सोल्याचे, आमटी होती. आता याचं सगळे वेगळे तुरीच्या सोल्याचा भात पण होते चांगला असा. आणि हे असं मी पूर्ण पातळ करून घेतलेलं आहे. आणखीन पाणी पूर्ण भरून टाकणार आहे मी. तर आता ह्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आपल्याला. तर तेल गरम झाल्याच्या जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि मग जिरं मोहरी टाकल्याच्यानंतर कडकड चांगले झाल्याच्यानंतर कांदा पण टाकून घेतला आहे मी. आता मग ह्याच्यामध्ये लागणारे आपल्याला मिरच्या पण टाकायच्या. आता लसण थोडंसं वाटलेलं आहे ते पण टाकून घ्यायली मी. आणि मिरच्या पण टाकायच्यात आपल्याला आणखीन हिरव्या मिरच्या, लाल तिखट, असं भरपूर झणझणीत एकदम पिठलं बनवायचं आहे मला. तर तुरीच्या सोल्याचं का तर सीझनमध्येच येतात हे शेंगा. आणि मी वेगळे प्रकार करून खाते. याचा भात पण करून खाते, आमटी. आता हे पिठलं तर तुम्हाला करून दाखवायलीच मी. तर कढीपत्ता थोडा सुकलेला होता माझ्याकडं, तरी पण टेस्ट लागते कढीपत्ता टाकल्याने. मला कढीपत्ता भरपूर आवडते भाजीमध्ये. तर मी असं हे सगळं कोथिंबीर ते चिरून घेतलेलं आहे. चटणी, मीठ, हळद सगळं काढून घेतलं होतं. कांदा आता चांगला खरपूस भाजलेला आहे. कांदा, मिरच्या, लसूण, तर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे असा मी. आणि मग कढीपत्ता पण चांगला थोडासा खरपूस भाजल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायली. वरून पण टाकू शकता, पण आपण थोडंसं तेलामध्ये टाकल्याने टेस्ट वेगळीच येते. आणि थोडं 1 चमच मीठ लागणार. आता ह्याच्यामध्ये हे सारणमध्ये असं चांगलं मिसळून घ्यायचं 1 चमच मीठ. आता हे चांगलं खरपूस भाजलेलं आहे. तर मग हळद आणि लाल तिखट काढून घेतलेलं टाकून द्यायचं. असं एकदाच काढून घेतलं तर असं टाकता येते पटपट. तर मी असं टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे लाल तिखट पण ह्याच्यामध्ये. आणि मग आता ह्याला लागणारं आपल्याला आता टमाटर टाकायचं आहे. मी 2 टमाटे चांगले बारीक बारीक चिरून घेतले होते. तर हे टमाटे असे टाकून घ्यायचे आणि चांगले मधमध गाळ होऊ द्यायचे हे टमाटे. आता हे टमाटे गाळ व्हायला तोपर्यंत तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे अशी आपल्याला हे पिठलं एवढं टेस्ट लागणार आहे ना, भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तर मी असं सगळं करून घेतलेलं आहे. ह्याच्यात सगळं खरपूस भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये अगोदर जिरं मोहरी टाकून घेतलं होतं, कांदा, मिरची, आता कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटर सगळं चांगलं मधबत चांगलं गाळ झालेलं आहे. आणि सारण पण चांगलं करून घेतलेलं आहे मी याचं. आता तुरीच्या सोल्याचं कढीपीठ ते टाकून आता हे सगळं झाल्याच्यानंतर टाकून द्यायले मी. आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, ह्याच्या सारणमध्येच मीठ टाकलं होतं 1 चमचा मी. न विसरता आपण चवीनुसार मीठ टाकायचं. आणि भात पण गरम केलेला आहे. भाकरीसोबत खूपच टेस्ट लागते, पण मी भातच केलेला आहे मी आता. तर भातासोबत टेस्टी पण लागते भातासोबत पण. तर असं करून घेतलेलं आहे. आणि ह्याला आता चांगलं चटचट होऊ द्यायचं. 5 मिनिटातच एकदम छान आपलं पिठलं बनू शकते. आता हे कोथिंबीर चांगली बारीक बारीक चिरून घेतलेली आहे, ही टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये. आता हे झाकून प्लेट असं थोडंसं 5 मिनिट असं चांगलं चटचट होऊ द्यायचं पिठलं. हे चटचट झाल्याच्यानंतर काढून घ्यायचं असं. आणि मग आता हे चटचट झाल्याच्यानंतर काढून घ्यायचं. आणि मग हे प्लेटमध्ये आता भात शिजलं आहे का बघते मी. तर भात शिजत आहे. तर दमावर होता चांगला, आता शिजलेला आहे भात आता चांगला आहे. आता मी असं प्लेटमध्ये काढून घ्यायले भात आणि गरमागरम तुरीच्या सोल्याचं पिठलं. तर कसं वाटलं ते रेसिपी नक्की कमेंट्समध्ये करून सांगत जा मला. तर हे पिठलं झालेलं आहे फक्त 5च मिनिटात तुरीच्या सोल्याचं पिठलं. तर आता हे मी असं काढून घ्यायले मी वाटीमध्ये. आणि थोडीशी खारी बुंदी पण घेतलेली आहे भातासोबत खायला. सगळंच कढीपिठाचंच आहे, पण आता टेस्ट वेगवेगळ्या सगळ्याची टेस्ट वेगळीच लागते सगळ्या आपण बनवून खायला. कुणी पण आईच्या पोटात शिकवत नाही, एकमेकाचं बघूनच शिकते ना हे सगळं आता. तर असं मी सगळं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुरीच्या सोल्याचं पिठलं आणि खारी बुंदी, भात आणि लसणाची चटणी, लिंबाचं लोणचं असं घेतलेलं आहे प्लेटमध्ये.
आणि उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मनापासून तुम्हाला आणखीन एकदा उर्मिला स्वयंपाकघरात तुमचं आपलं सर्वांचं स्वागत आहे.